काही ठिकाणी महिनाभर कार्यक्रम चालतात. तो कार्यक्रम किती दिवसाचा आहे त्याच्यापेक्षा त्याची सांगता ही काल्याच्या कार्यक्रमाने होत असते. आणि काल्याचा जो कार्यक्रम आहे, काल्याच्या कार्यक्रमाला दंड काही मर्यादा आहे, तो विशिष्ट चौकटीतच चालला पाहिजे. आणि म्हणून आजची ही काल्याची सेवा मधुपामरकडे आलेली आहे आणि ही आम्ही राखून ठेवलेली सेवा आहे. महाराज आमच्यासाठी राखून ठेवलेली सेवा, तर सहसा आम्हाला कुठे सेवा मिळतच नाही. ते संत ही आपल्या हातची म्हणून हाती राखून ठेवलेली सेवा आहे. आणि आजची जी सेवा आहे, कदाचित तुम्ही ही गौरण कुठे ऐकलेली सुद्धा नसेल. तुकोबा यांची गौरण रूपी अभंग आहे आणि या ही जी अभंगातील गौरण आहे ही एकदम उच्च स्थितीवर अशा स्थानी उभी आहे. आणि कितीची स्थिती झालेली आहे, कितीची अवस्था झालेली आहे विधेय स्थितीमध्ये, आणि हे स्फुरण तुकोबा यांचं आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी प्रथमतः आपण अभंगाची सांगता करून आणि पांडुरंगाला नमन करूया. हरिरथा चपळा नारी, हरिरथा चपळा नारी, लागवरी नरिजती, अवघ्या अंगे सर्वोत्तम, अवघ्या अंगे सर्वोत्तम, भगवंत जन्माला का आला आणि त्याचं कर्म दिव्य आहे, जन्म दिव्य आहे, देवाचं येणं दिव्य, देवाचं कर्म दिव्य आणि देवाचं जाणं सुद्धा दिव्य आहे. देव येतही नाही, देव कर्म करतही नाही आणि देव जात सुद्धा नाही, म्हणून त्याला काय आहे, दिव्यता. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजामय परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. भगवंत 4थ्या अध्यायामध्ये गीतेच्या अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, हे पार्था, यदा यदा हि धर्मस्य, ज्या ज्या वेळेला धर्माची ग्लानी होते त्या त्या वेळेला अर्जुना मला जन्म घ्यावा लागतो. हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे परित्राणाय साधूना. आम्ही म्हणतो कदाचित अधर्म कितीही माजला
तरी देव अवतार घेईलच असं सांगता येत नाही. पण परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान सांगतात, अरे ज्या वेळेला साधूचा मान हरपला जाईल, साधूची निंदा होईल, संतांना या पुत्राचा त्रास दिला जाईल, त्यावेळेला म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करून या गावात धावत आलो. एरवी कसा आहे, अव्यक्त निराकार अव्यक्त निराकार आहे, नाही जा आकार. निराकार आहे, मला आकार नाही आहे, मला नाम नाही, मला कोट नाही, मला जात नाही. लक्षात का? असा मी जो आहे तो मी कशासाठी जन्माला आलो? साधूसाठी. बरं का, साधूसाठी मी जन्म घेतला, संतांच्यासाठी माझा अवतार आहे. आणि म्हणून बाप हो, अशी आजची जी सेवा आहे धर्मरक्षणार्थ भगवंताने अवतार घेतला. संपूर्ण अवताराची कथा सांगणार नाहीये, फक्त मत्स्य कच्छ वरा वामन नरसिंह परशुराम प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण 9वा बौद्ध आणि 10वा कलंकी पुढे होणार आहे. निळ्या घोड्यावर अवतार आहे. अद्याप काही लाख वर्ष जातील तेव्हा तो निळ्या घोड्यावर अवतार होणार आहे. हातामध्ये तलवार आहे. अधर्माचा बिमोड करण्यासाठी. अद्याप अधर्माची वाढ झालेली नाही. अद्याप सत्य या जगामध्ये शिल्लक आहे. जोपर्यंत सत्याचा प्रभाव आहे तोपर्यंत भगवंत अवतार घेणार नाही. सत्याचा प्रभाव म्हणजे थोडक्यात की सत्य हे कार्य करून घेतो विश्वामध्ये. हे विश्व चाललेलं आहे ना, अरे कुणाच्या सत्य आहे? सूर्य उगवतो, वेळेवर उगवतो आणि वेळेवर मावळतो, हे कुणाच्या सत्य आहे? झाले शरीर कोणाची सत्तेचं अधिष्ठान सत्यामध्ये आहे. आणि सत्य कोण आहे? सत्ता नाही, सत्य पांडुरंग आहे, सत्य विठ्ठल आहे. आणि विठ्ठलाच्या सत्तेने सत्ता अबाधित आहे. आपण जी सत्ता पाहतो आता आम्ही चालतो सत्तेने चालतो, सत्यावर नाही चालत. सत्य ज्याला म्हणतात ती शक्ती अनाम आहे, अजात आहे, की म्हणजे इथे नाही ओतप्रोत भरलेली जी आहे त्याला सत्य म्हणतात. आणि ते जे सत्य अबाधित आहे ते अबाधित सत्याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आमचे कबीर महाराज सुंदर सांगतात, दो जलचर दो भूचर दो विप्र दो राजा आणि बुद्ध कलंकी हो गया भक्त जनों के राजा. भक्त जनांचा संभाळ करण्यासाठी संहारावे दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवंताचा अवतार आहे. फक्त 5 मिनिटं अवतार कार्यात घ्यायचे आणि लगेच आपल्याला गोकुळाकडे जायचे. अगदी थोडक्यात सांगेन मी की मथुरेमध्ये कंस नावाचा राजा माजला आणि कंस नावाच्या राजाने उच्चार मांडल्यानंतर, अधर्म माजल्यानंतर साधूंचा मान दिवसी म्हणजे साधूंचा मान नष्ट झाल्यामुळं, त्याचं अधिष्ठान संपुष्टात आल्यामुळं साधूंचं संतांचं
आणि मग आमची जी पृथ्वी माता आहे ती डळमळीत झाली. मी नेहमी सांगतो की सध्या भूकंप वाढायला लागलेले आहेत. सध्या एका सेकंदाला 15 भूकंप होतात. महाराज, एका सेकंदाला 15 भूकंप होतात. हिसाब तुम्ही करा, एका मिनिटाला किती होते. मला तर एका मिनिटाला 60 गुणिले 15 एवढे होते. एका मिनिटाला 60 गुणिले 15 एवढे भूकंप सध्या पृथ्वीच्या पोटामध्ये चालू आहे. पृथ्वी डळमळीत झालेले आहे, पृथ्वी कापायला लागलेले का. तर या पृथ्वी तलावर पापी जे अभक्त दैत्य जे माजले आणि धरणीशी झाले ओझे त्यांचे. सध्या या भूमिभार झाली चालली उद्रांत. भूमीला भार झालेला आहे, असत्याचा भार झालेला आहे आणि म्हणून पृथ्वी डळमळीत झाली, कापायला लागली. आणि म्हणून पृथ्वी मातेनं अगदी थोडक्यात सांगेन गायीचं रूप घेऊन आणि ती ब्रह्मदेवाकडे गेलेले, कापायला लागली. की भार झाला. जसं आम्हाला एखाद्या गोष्टीचं एखाद्या वस्तूचं ओझं झालं तर आम्ही दुसरं जरा घ्यावं बाबा, आम्ही दुसऱ्याला सांगतो जरा आधार द्या मला. तशी आमची पृथ्वी माता जी पाण्यावर आहे, बरं का महाराज, 75% पाणी आहे आणि पाण्यावर पृथ्वी आहे. आम्ही म्हणतो एवढा दगड टाकून पहा पाण्यात तरला, तर मला सांगा ही कुणाची सत्ता आहे? अबाधितची सत्ता आहे. की अबाधित सत्ता पाण्याचा निवेश करून पाण्यावर पृथ्वी आहे आणि पाण्यासहित फिरते ती. महाराज, पृथ्वी पाण्याला घेऊन आपल्या भोवती फिरते तरी पाणी सांडत नाही. हे पण नवल आहे. कारण पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण जी शक्ती आहे त्या गुरुत्वाकर्षण शक्तीने पाणी पकडून ठेवलेलं आहे आणि म्हणून पाणी सुद्धा सांडत नाही. आता थोडक्यात की 75% पाणी आहे म्हणजे पाणी खाली आहे. पाणी खाली आहे. पण मला हे सांगायचं आहे की आपल्याला हे शिकायचं आहे की पृथ्वी सदा सन्मुख आहे. पृथ्वी ही जीवाला कशी आहे? सन्मुख आहे. आता आम्ही वर आहोत, आता अमेरिका खाली आहे, अपोजिट खाली आहे पूर्ण. मग ते उलटे आहेत का? आता ते खाली आहे. पृथ्वी ही ब्रह्मगोल आहे. पृथ्वी ही म्हणजे बॉल सारखी आहे आणि त्याच्या पृष्ठभागावर संपूर्ण पाणी आहे. पृष्ठभागावर माणसं राहतात, पृष्ठभागावर अनेक देश राहतात. पण ती म्हणजे तुम्ही कुठेही गेले पृथ्वीच्या पाठीवर तरी ती तुम्हाला कसे सन्मुख आहे. मग सन्मुख तो कोण आहे? सन्मुख देव आहे. मला काय सांगायचंय? सन्मुख देव आहे म्हणून पृथ्वी सन्मुख आहे, म्हणून पाणी सन्मुख आहे, संपूर्ण तत्व सन्मुख आहे. पण आम्ही त्याच्याशी कसे आहोत? विन्मुख. आम्ही विन्मुख आहोत म्हणून सोनर पापिया आणि म्हणून एकंदरीत जीवनाचा विचार आपण केला तर पृथ्वी ब्रह्मपाशा गेली, नेत्री वाहे तोय सांगतच आहे, रडायला लागली. तेव्हा काय करायचं? मला भार झाला कुणाचा? असत्याचे भाट झाले. फार कधी समस्या होणार आहे पुढे. मी नेहमी सांगतो, जी प्रत्नामध्ये सुद्धा वर्णन आलेलं आहे पुढे महाराज सगळी माणसं. आता सुद्धा मी सांगितलं की सगळी क्षेत्र कमवण्याची संपलेली आहे. पैसा कमवण्याची क्षेत्र संपली. आता एकमेव शुद्ध क्षेत्र शिल्लक आहे परमार्थ. परमार्थात उतरायचं. मुला आळंदीला पाठवा, पंढरपूरला पाठवा, तिकडे त्याला पगवा शिकू दे, तिथे त्याला कीर्तन करू दे. इकडे आल्यावर तो 10,000 कमवणारे रोज. तुम्ही सांगा कोणत्या इंजिनिअरला 20,000 रुपये रोज सांगतो, महिना नाही सांगत. आमचे निवृत्ती महाराज खरोखर कौतुक वाटतं त्या माणसाचं की जेव्हा त्यांनी आम्ही त्यांच्याबरोबर जेव्हा होतो महाराज, आता तो आम्हाला ओळखणार सुद्धा नाही. त्यांच्याबरोबर आम्ही 8 दिवस हरिपाठ केला. आम्ही 8 दिवस एकत्र जेवलो, एकत्र झोपलो. पण असा काळ होता निवृत्ती महाराजांचा की पैसा पाहिला नव्हता. आणि ते सुद्धा कितना सांगतात की असा एक काळ माझा होता की पैसा पाहिला नव्हता आणि असा एक काळ आला की पैशाकडे पाहत नाही. एवढा पैसा, एवढी मिळकत त्या महाराजांनी कमवली. असं आहे. म्हणजे मला हे सांगायचं नाही की या माध्यमातून कमवली, पण असेही सुखाचे दिवस येतात आणि म्हणून परमार्थाचे भाट होतील.
वेदाचे भात होतील. माणसं म्हणजे आता या बाजूने सगळे महाराज सगळे राजकारणी इकडे उतरणार आहे. या गावचा सरपंच मालकरी होणार आहे, आमदार सरपंच होणार आहे, खासदार मालकरी होणार आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा मालकरी होईल आणि भारताचा पंतप्रधान सुद्धा मालकरी होईल. का तर त्यांना माहिती आहे ही लाट आहे वारकऱ्याची, ही वारकऱ्याची लाट आहे. अरे खासदार व्हायचं असेल तर प्रत्येक गावच्या कीर्तनकाराला जर काखेत घेतला नाही तर मला वाटत नाही तो खासदार किंवा आमदार होईल. आमच्या हरडबाबांना जर जवळ केलं नाही तर चिखल्याची मतं कोणालाच मिळणार नाही. लक्षात आलं का? आणि ही नाडी त्यांनी ओळखलेली आहे आणि म्हणून ते सुद्धा याच्यात उतरतात. आता काही माणसं अशी पाहायला मिळतात महाराज की बैठकीमध्ये मोठे महाराज म्हणजे आमदार खासदार आता बैठकीत आहेत, पण आमच्या लक्षात नाही की हे महाराज बैठकीत का गेले. तर त्यांना हे माहिती आहे की कोट्यावधी जनता आमच्या नानामाय धर्मांच्या पाठीमागे आहे आणि आपण जर बैठकीत गेलो, आपण वारकरी झालो तर वारकरी संप्रदाय आपल्या पाठीशी येईल आणि आपल्याला निवडून यायला काही वेळ लागणार नाही. हीच अवस्था आमच्या येशूची झाली. येशू महाराज, येशू ख्रिस्त युरोपमध्ये जन्माला आले. अहो काय अवस्था कठीण हो. अहो त्याच्या आईला बालकपणासाठी जागा नव्हती. बालनपणात पोटात कळा यायला लागल्या, शेवटची वेळ आलेली आहे, बाल बाहेर पडेल आता योनी मार्गातून, पण कुठे पाडावं त्याला प्रश्न पडला तिला. आणि म्हणून रात्रीची वेळ होती महाराज. रात्रीचे 12 वाजता एका मेंढ्यांच्या गोठ्यामध्ये आली ती. बकऱ्यांच्या गोठ्यामध्ये तिने त्या बाळाला जन्म दिला. येशू ख्रिस्त ज्याला भगवंताने दूत म्हणून पाठवला त्याचा जन्म मेंढ्यांच्या गोठ्यात व्हावा. तुम्ही सांगा काय स्थिती असेल, काय परिस्थिती असेल. पण लहानाचा मोठं झाला, मला ते आधी तर सांगायचं नाही, पण महाराज त्याचा एक मंत्र होता, तो गुरुदासाचा, मी राजा आहे. त्याचा काय मंत्र होता? मी राजा आहे. आणि लाखोनी जनता त्यांच्या बरोबर फिरायची, ते पुढे चालायचे, समाज पाठीमागे चालायचा लाखोनी, आणि ते एवढेच म्हणायचे मी राजा आहे. कोणी विचारलं महाराज कुठे निघाले? मी राजा आहे. म्हणजे राजा कुठे जाऊ शकतो? राजाला प्रधान सुद्धा विचारू शकत नाही कुठे निघाले, पण समाज विचारायचा, साधक मंडळीचे महाराज कुठे निघाले? मी राजा आहे. म्हणजे तुम्हाला यायचं असेल तर पुढे गेले त्यांचा शोधील, तुम्हाला यायचं तर माझ्या पाठीमागे या, पण तुम्हाला विचारण्याचा अधिकार नाही, मी राजा आहे. पण युरोपचा राजा जो पोप, त्या पोपच्या कानावर गेलं की अरे त्याला हे माहीत होतं घंटा वाजे घनघन आणि अमेरिकेचा अध्यक्ष वॉशिंग्टन. झालं का? अरे एका हायस्कूलचा घंटा वाजवणारा शिपाई तर अमेरिकेचा अध्यक्ष बनू शकतो. जी महासत्ता आहे ती महासत्ता एका हायस्कूलच्या घंटा वाजवणाऱ्या माणसाकडं त्याच्या मुठीतच सत्ता येत असेल तर हा बहादर मी राजा आहे म्हणतो, उद्या हा युरोपचा राजा होणार नाही कशावरून. आणि म्हणून त्यांचे 14 पट्टे शिष्य होते. 14 पट्टे शिष्यांपैकी 7 शिष्य त्या राजाने आपल्या बाजूने केले. किती? 7 शिष्य आपल्या बाजूने केले. जसं आमचे हिराजी गोमा पाटील यांना जे मारण्यात आलं सिद्धगडावर, आणि त्याचं महत्वाचं कारण काय असेल तर त्याला जे दूध पुरवायचे, दूधवाल्याने तपास दिला महाराज. तसं म्हणजे येशू ख्रिस्ताच्या सगळ्या कल्पना, सगळे विचार या 7 पट्टे शिष्यांनी पोपपर्यंत पोचवले. आणि एक दिवस त्यांच्या जीवनामध्ये असा आला की त्यांना क्रूसावर खिळे ठोकून मारण्यात आले. काय सांगायचं आहे? अरे 57 संतांची जर अवस्था पाहिली, सुखाने कुणीच गेला नाही, सुखाने कुणीच गेला नाही. हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये कसं जगायचं हे आपलं आपण शिकलो पाहिजे. आणि म्हणून भगवंताने वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी गाय रडायला लागली, नेत्रू आसरू व्हायला लागले. ब्रह्मदेवाने विचारलं अधर्म माजलेला आहे, मग काय करायचा? सांगितलं अभयदान दिलं, जा तुझ्या स्थळी स्वस्थानी जाऊन बैल. आता आम्ही मिटिंग घेतो. ब्रह्मदेवाने मिटिंग घेतली, शेष साहेब भगवंताला बोलावलं, सर्व सत्ताक राज्य त्या ठिकाणी निर्माण झालं. आणि मग ब्रह्मदेवाने प्रश्न केला, तेव्हा अवतार घ्यावा लागेल. भगवान महाविष्णू
सर्व विश्वचालक शक्ती ही काय झाली होती, शयन केलं होतं कुठे, क्षीरसागरामध्ये. त्यांना बोलावून घेतलं आणि मग निर्णय घेतला, आता आपला शेषशाही भगवंता सांगितलं अवतार घ्यावा लागेल. पण त्याने सांगितलं मी अवतार घेणार नाही देवा. 14 वर्षवरी केले उपोषण. प्रत्यक्ष आपण जाणताय, कधी विचारलं का मला तुम्ही जेवलात की नाही, काही फळं खाल्लीत की नाही? 14 वर्षापर्यंत प्रभू रामाने लक्ष्मणाला विचारलं नाही मला काही खाल्लं की नाही. पण 14 वर्ष उपवास केला. आम्ही एकादशी धरतो आणि संध्याकाळी सोडतो. 14 वर्षवरी केले उपोषण. रामायणात जायचं नाही, आपलं कथा पाहायचं नाही, पण मला फक्त त्याचं पूर्व मी पार्श्वभूमिका सांगायची आहे. त्याने सांगितलं मला अवतार घ्यायचं नाही. मग शेषशाही भगवंताचे पाय धरले महाविष्णूने, अरे देवा असं करू नका, तुझ्याशिवाय चालणार नाही आणि तू मला जोड पाहिजे. लक्षात का? आणि म्हणून सांगितलं देवा आता काय, आता तू होईगा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. आता तू काय होय, आता मी काय होतो राम, आता तू काय होय बली. मी सातव्या अवतारामध्ये मी कोण होतो, राम होतो. आता तू राम होय, पण तू राम माझ्यासारखा नाही, तर मी राम कसा होतो, एक पत्नी एक नेहमी एक बाणी. आता तू कोण हो, राम नाही बलिराम. लक्षात का? जेव्हा महाभारतामध्ये कौरव पांडवांचं युद्ध झालं, देवानं पाहिलं हा दुर्योधनाचा गुरु आहे. बलराम कुणाचा गुरु, भीम आणि दुर्योधनाचा. दोघांना गदा युद्धाचं शिक्षण भीमाला आणि दुर्योधनाला बलरामानं दिलं. कारण ते कसे होते, उपजत ज्ञानी. शेषशाही भगवंत होते ते. दोघांना त्याचं ज्ञान होतं आणि म्हणून देवानं पाहिलं हा कौरवांच्या बाजूने जाईल. माणसं वाईटाच्या बाजूने लवकर जातात. माणसाला वाईट लवकर पडतंय. कान फुटले की माणूस लगेच बिघडतो. लक्षात का? संशयाने थोर आणि नाही पाप घोर, विनाशाची वागू प्राणी अशी. भगवंताने पाहिलं बलराम दादा इथे राहिला तर आपल्या या सुंदर कार्यामध्ये हा अडथळा येईल. म्हणून बलराम दादा महाराज चालला होता रस्त्याने, असा भगवंताने इथे माव केली, एक गाय निर्माण केली. फक्त धक्का गायीने दिला. बलरामाचा धक्का गायीला लागला नाही, गायीने धक्का दिला आणि गाय पडली. गाय पडल्यावर दादा आणि गाय पडली. 33 कोटी हिंदूंचं दैवत म्हणजे गाय. 33 कोटी देव गायीमध्ये वास करतात आणि माझ्या धक्क्याने गाय पडली. लगेच ते उचलायला गेले, पाहतात तर तिने डोळे होते. जे म्हणजे लगेच आत्माच्या गायीचा निघून गेला. आणि मग बलराम दादा मागे बघत गेले, देवा म्हणे काय झाली, हत्या झाली, चुकून गाय मारली गेली धक्क्याने. मग आता काय करायचं म्हणे, तुला आता काय करावं लागेल, गयावर्जन करावं लागेल, प्रायचित्त घ्यावं लागेल, 12 वर्ष तीर्थाटन करावं लागतील. बलरामाला तीर्थाला पाठवला आणि इकडे युद्धाला सुरुवात झाली. जाऊ आपला एवढंच पाहिजे की आता बलराम दादा आणि भगवान महाविष्णू हे अवतार स्थित होणार आहेत आणि त्याच्यासाठी आता आपण काय केलं पाहिजे. म्हणून आकाशवाणी झाली, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षित ब्राह्मण गायी भक्त. ठोकून सांगितलं सर्व ऋषी मुनींना की आता घाबरू नका. देवकी जी आहे ही देवकी कोण आहे, कंसाची बहीण आहे. भगवंत अवतार कुठे घेतो, भगवंत अवतार तिथेच घेतो. महाराज मी नेहमी सांगतो की एखादा माजराच कदाचित तर तो तालुक्याला आदवतो, जिल्ह्याला आदवतो, गावामध्ये काय सांगायचं अशी काही माणसं आहेत महाराज. म्हणजे माझ्या समोर कोणी उभं राहत नाही, लोक का उभे राहत नाही, कोण लागतो याच्या नादी. पण त्याला वाटतं की मला लोक घाबरतात. लक्षात नका, लोक घाबरत नाहीत. गाढवाच्या नादी कुणी लागावं, गाढवाच्या पुढे उभं राहायचं आणि मागे पुढे उभं राहिला तर तो चावतो आणि मागे उभं तर लाथा मारतो. लक्षात नका, म्हणजे अशी जी काही जनावरं गाढवं जन्माला आली, कंसासारखी, रावणासारखी, शिशुपाळासारखी. अरे त्याला माहीत होतं, शिशुपाळाला माहीत होतं. लक्षात का, तरी सुद्धा त्याने देवाशी वैर केलं. आपला तो विषय नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की भगवंत अवतार जो घेतो तो त्याच घरात घेतो की ते हिरण्यकश्यपू.
कथा नाही सांगत मी, हिरण्यकश्यपूने एवढा उच्छाद मांडला की देवादिकांच्या मूर्त्या पायदळी तोडवल्या, देवादिकांच्या मूर्त्या तोडून टाकल्या, फोटो फोडून टाकले आणि 20-21 त्रैलोक्यामध्ये देव आहे, देवाच्या पोटी देव जन्माला. काय सांगायचे, देवादिदेव बरवा तो हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला आला आणि त्याने त्याचा काटा काढला. मग आता सध्या मुलाने बापाला मारायचं नवल काय? मला काय सांगायचे, अरे देवच जर बापाला मारतो, अरे लवकुशाने प्रभू रामचंद्राबरोबर युद्ध केलं, पण रामविजय लिहिताना त्याला प्रभू रामाने कानात सांगितलं, देवा म्हणजे माझा अंतकाल लिहू नको. तर अंतकाल लिहायला तर सुरुवात केली तर मग लवकुशाचं युद्ध येईल, समाजावर अघटित परिणाम होईल. असं लिखाण रामायणात नाही, महाभारतात नाही, हरिविजयात नाही आणि रामविजयात सुद्धा नाही. हरिविजयात सुद्धा भगवंताचं निर्याण सांगितलेलं नाही आहे. का सांगितलं नाही तर भगवंत कुठे आहे, पंढरपुरामध्ये उभा आहे. आणि म्हणून देवकी ही कंसाची बहीण, कंसाने विचार केला देवकी ही वसुदेवाला दिली, ही दुसरी पत्नी. नेहमी सांगतो रोहिणी ही पहिली पत्नी आणि ही दुसरी पत्नी, म्हणजे एवढा श्रीमंत वसुदेव होता. वसुदेव हा कंसाच्या दरबारामध्ये सरदार होता. वसुदेव हा कंसाच्या दरबारामध्ये सरदार होता. सरदार नावाचं पद हे 2 नंबरचं पद आहे महाराज. सरदार हा 2 नावाचं पद त्या दरबारामध्ये होते. म्हणून आपली बहीण त्याला देऊ केली. त्याला बहीण दिल्यानंतर थाटामाटाने लग्न लागलं. थाटामाटाने लग्न लागल्यानंतर वरात निघाली आणि वरात निघाल्यानंतर पुन्हा आकाशवाणी झाली. बरं पुन्हा राजाची वाणी सांगत असे ऐकून मानसी क्रोधावला. आकाशवाणी काय झाली मी सांगतो ते ऐक. 8वाईचा पुत्र वधील तुझी देवकीच्या पोटी जो 8वा जन्माला येईल तो तुझा वध करील. एवढं ऐकलं आणि कंसातील कंस जागा झाला. कंस म्हणजे क्रोधाचा पुतळा. तो क्रोध जागा झाला. घेऊन या खड्ग मानाया धावला. हात तो धरिला वसुदेवे दादा दादा नका मारू देवकीला. हिच्या पोटी जो 8वा जन्माला येईल तो मी तुमच्या सुपूर्द करेन. झालं सोडलं. मला काय सांगायचे पुन्हा विचार केला जाऊ द्या बहिणी नाही मारली. पण दोघांना बंदीखान्यात ठेवली. बंदीखान्यात गेल्यानंतर देवकी पहिल्यांदा प्रसूत झाली. आपलं धावतं पाहूया. आणि ते बाल नियमाप्रमाणे वसुदेव एक महान संत होते. ते सरदार होते. युद्ध करायचे जनार्दन स्वामींसारखे. जनार्दन स्वामी सुद्धा कोण होते एक महान म्हणजे धर्मप्रचारक महान संत होऊन गेले जनार्दन पंत. देवगिरी किल्ल्याचे त्यांचे सरदारपद त्यांच्याकडे होतं महाराज. पण युद्ध करायचे. संत काय करतील सांगता येणार नाही. आपला विषय की अशा पद्धतीने आणि देवकी गरोदर राहिली की बाल नेऊन दिलं. कंसाने विचार केला अरे कशाला मारायचं बाल. 8वाईच्या पोटी येणार आहे तो आपला वैरी आहे. पुन्हा येऊन परत दिलं. परत नेऊन दिलं. एवढ्यात नारदाची स्वारी आली. अरे नारदाने विचार केला अरे अघटित घटना घडली. अरे म्हणे कंसाला शिकवलं. कंस काही तर परमार्थी नव्हतं शिकलेला. त्याला परमार्थाचं काही उलटं शिकून दाखवलं. उलटं मोजून दाखवलं. 1 ते 8 नाही मोजले. इकडनं उलटा आला आणि इकडे 8 दाखवला. म्हणजे 1 आहे तो 8 दाखवला. आणि मग सांगितलं की म्हणे हा कशावरून 8वा नसेल. अरे देवाचं म्हणे फार कठीण आहे. देवाचा कुणाला सांगता येणार नाही. देव कुठे कधी काय करेल. आज आपण पाहतो जर मुरबाडला एखादा मंत्री यायचा असेल तर त्याने 2चा टाइम दिला असेल आणि त्याने जर सांगितलं की मी मुरबाड मार्गे येणार आहे तर तो मंत्री शहापूर मार्गे येईल. आणि 2चा टाइम असेल तर संध्याकाळी 6 वाजता येईल. आम्ही म्हणतो एवढे लेट त्याला कारण आहे.
मंत्री कधीच वेळेवर पोहोचणार नाही आणि मंत्री कधीच ठरल्या रस्त्याने जाणार नाहीये. कोणत्या रस्त्याने जायचं हे जिल्ह्याचा जो कमिशनर आहे, पोलीस कमिशनर, फक्त त्यालाच माहीत असतंय. जिथे मिटिंग आहे त्या मिटिंगचा जो प्रमुख आहे तो जर तालुक्याचा आमदार असेल, आमदार सुद्धा माहीत नाही की मंत्री कोणत्या रस्त्याने येणार आहे. फक्त कमिशनरला माहीत असतंय आणि कमिशनरचा संरक्षण ताफा त्याच्या पाठीमध्ये मागे पुढे असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी नारद मुनी आलेले आणि त्यांनी हे उलटं गणित शिकवलं आणि मग पुन्हा कंसाला ते बाळ घेऊन गेलं. अशी 6 बाळं मारली. 7व्यांदा पुन्हा गरुड राहिली. 7वा तो गर्भ योगमाया हे तो गर्भ योगमायाने नेला आणि मग पुन्हा 8व्यांदा जेव्हा गरुड राहिली, देवकीचे देश दिसे जैसा सूर्य आणि कंसाचे हृदय जळत असे लागत जळायला त्याचं हृदय जळफळ झाली. रात्रंदिवस झोप लागत नाही. आता 8वा जन्माला 8व्याची आठवण होती त्याला. आम्हाला आठवण नाही, आम्हाला आठवण नाही. आम्ही आईच्या गर्भात वचन दिलेले भगवंताला आम्ही विसरलो. पण नारदाने सांगितलं होतं कंसाला की हिच्या पोटी जो 8वा जन्माला येईल तो तुझा वैरी आहे, तो तुझा वध करील. हे कंस कधीच विसरला नाही. त्याला ध्यान लागलं, कसं असेल, कसं असेल, कसं असेल, माझा वैरी कसा असेल याचं त्याला ध्यान लागलं. मला एवढंच सांगायचं, कृष्ण ध्यान करायला लागलं आणि कृष्ण ध्यान लागल्यामुळं एक दिवशी आमची कर्मधर्म संयोग नैसर्गिकरित्या देवकी माता प्रसूत झाली. पण तो 8 वर्षाचा बाळ जन्माला आला. काय सांगायचे, 8वा होता आणि 8 वर्षाचा बाळ होता. त्या 8 वर्षाच्या बाळाकडे पाहिल्यानंतर आणि आमची देवकी माता घाबरली. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी जणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी वधील. फार भीती निर्माण झाली देवकी मातेला आणि ती घाबरली. आता काय करायचं? अरे बाळा तू तरी लहान हो, तू तरी लहान हो, नाही तर आता कंस येईल आणि माझ्या 8 वर्षाच्या गोंडस बाळाला मारल्याशिवाय राहणार नाही. मग भगवंताने सांगितलं, माते काही घाबरायचं काम नाही. लक्क प्रकाश पडला, बाळ लहान झालं आणि वसुदेवाला कानात सांगितलं की आता काय करायचे, उचललेला कमळाप्रती आणि पायीची बंधने प्रती. वसुदेव विचार करतो, अरे 2-2 किलोचं लॉक लावलेलं आहे, एवढे मोठे कारागृहाचे दरवाजे आहेत आणि बाहेर कसं जायचं. फक्त भगवंताने वसुदेवाने भगवान श्रीकृष्णाचा अंगीकार केल्याबरोबर सगळी बंधनं तुटली आणि भगवंत गोकुळात गेला. गोकुळात गेल्यानंतर त्या ठिकाणी यशोदा माता प्रसूत झाली होती. यशोदा माता प्रसूत झाली होती महाराज, पण मी प्रसूत झाले याचं तिला भान सुद्धा नव्हतं. तिथे येऊन बाळ ठेवलं. भगवान श्रीकृष्ण माया उचलली आणि मायेने त्याचा अंगीकार केला. मला एवढं सांगायचंय, माया घेऊन वसुदेव पुन्हा मथुरेत आले आणि आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर पुन्हा ती कुलप लागली, कवाडं बंद झाली आणि मग त्या मायेने अकांत असा आवाज काढला. एकदम अकांताने रडायला लागली. लगेच दूध उठले, त्यांच्यावर आश्रय घातलं होतं. देव कधी घेऊन वसुदेव गेला पताही नाही आणि पुन्हा केव्हा हात आला त्याचाही पत्ता नाही. आता आपण पाहतो कारागृहातून 4 कैदी पळाले. मग कारागृहातून 4 कैदी पळाले, मग कारागृहाचा रक्षक कुठे होता? लक्षात का? मागे मी एकदा सांगितलं की एकदा राजस्थानला म्हणजे सीमेवर 200 बंदूकधारी सैनिक एका मोठ्या अशा रूममध्ये झोपले होते आणि बाहेर प्रत्येकाचे 1 तास काय असते, सुरक्षा असते. 2 दरवाजाच्या दोन्ही बाजूला 2 सुरक्षा रक्षक बंदूक घेऊन उभे असतात आणि त्या 2 सुरक्षा रक्षकांच्या भरवशावर 200 सैनिक झोपले होते बंदुका घेऊन.
पण ते दोघे झोपले. काय सांगायचे, ज्यांच्या भरोशावर आम्ही झोपलो ते दोघे झोपले. तिथे आतंकवादी आले, त्याने खिडकीतून पेट्रोलचे गोळे आतमध्ये फेकले, मोठे मोठे गोळे आतमध्ये फेकले. एक माचीची काडी फेकली. 200 जवान त्या म्हणजे संरक्षण दलाचे 200 जवान तिथे जळून खाक झाले. तेव्हा हे दोघे जागे झाले. पाहता तो आग लागलेले. तसं मला सांगायचं, देवाने मायास्त्र घातल्यामुळं हे झोपले. वसुदेव गेला गोकुळामध्ये, पुन्हा आला तरी याला तपास नाहीये. जेव्हा आकांत झाला तेव्हा उठले, जाऊन सांगायला की देवकी प्रसूत झाली. कंस आला, छोटा सांगतो, बाळाला घेऊन गेले आणि तिथे पाहतात तर कन्या निपजली. अरे पाहतात तर आठवा मला मारणार आहे. नारद मुनी सांगतात आणि हा तर पुरुष नाहीये, ही तर स्त्री आहे. पुन्हा विचार केला, नाही मारायची. मला काय सांगायचे, पुन्हा विचार केला, नाही मारायची. पण पुन्हा तिथे नारद मुनी आले. अरे म्हणे असं नाही चालणार. आज जर विचार केला आपण तर झाशीची राणी लक्ष्मीबाई अरे 8 वर्षाच्या मुलाला पाठीला बांधून इंग्रजांना पळो करून सोडणारी याच देशामध्ये जन्माला. तसं नका. हे सांगितलं, अरे स्त्री असो वा पुरुष असो सोडू नको. उचलली आणि धर्मशिलेवर आपटल्याबरोबर ती आकाशात गेली. तुझं लागी वरी उपजला मजा आधी. एवढी आकाशवाणी कंसाने ऐकली महाराज की वर पाहिलं तर वीज चमकली. काय सांगायचे, कारण ती मायाशक्ती होती, ती चमकली आणि लगेच कंस आपल्या राजवट आलेला आहे. सिंहासनावर बसला. बहादरला झोप लागत नाही, अन्न गोड लागत नाही, पाणी प्यायला गोड लागत नाही. अतिशय कठीण अवस्था झाली. त्याला ध्यान कृष्णाचं लागलं आणि आता काय अवस्था होईल म्हणून राज दरबार भरवला गेला. सांगतो, राज दरबार भरवल्यानंतर मग आता काय करायचं, हे म्हणजे माझं वय कुठे आहे, गोकुळात आहे. थोडक्यात सांगतो, आता गोकुळात फक्त आपल्याला क्रीडा करायला जायचंय. माझा वैरू गोकुळात वाटतो एवढं ऐकल्यानंतर. आणि मग त्याने मिटिंग घेतली. आता काहीतरी आपण उपाय केला पाहिजे आणि म्हणून मिटिंगमध्ये पहिला विडा उचलला असेल तर पुतना नावाच्या मावशीने. मी नेहमी सांगतो की म्हण अशी आमच्या धर्मामध्ये की माय मरो पण मावशी जगो. कारण मावशीचं म्हणजे थोडक्यात बहिणीच्या मुलावर जेवढं प्रेम आहे तेवढं प्रेम ती स्वतःच्या मुलावर सुद्धा करत नाही. एवढं मावशी बहिणी स्वतःच्या बहिणीच्या मुलावर प्रेम करते, भातृणावर. पण इथे नेमकं उलट आहे. अरे बहिणीच्या पोटी सुपुत्र जन्माला आलेला आहे आणि त्याला मारण्याचा विडा कोणी घेतला, पुतना नावाच्या मावशीने घेतला. आम्ही म्हणतो अशी मावशी असेल तर ही मन फोडावी लागेल. माय बरोबर मावशी लक्ष नका. आणि ही मावशी लगेच तो विडा घेऊन, म्हणजे कसला विडा, म्हणजे भातृणाला माराचा विडा घेऊन आणि ती निघाली. कारण माझी बहीण आहे, माझ्यावर विश्वास करील. आपल्या सणामध्ये विष भरलं तिने. पण गोकुळात आलो बरं, आपण गोकुळात आलो अगदी वेळेवर सांगतो. विष भरून त्या ठिकाणी आलेले नामदेव महाराज सांगतात त्याची स्वरूप सुंदर होती. नामा म्हणे स्वरूप सुंदर आणि नामा म्हणे नामा म्हणे आली नंदाची या घरा स्वरूप सुंदरा देवांगणा. एका देवांगणाचं रंभेचं मेंढक्याचं रूप तिने घेतलं. अतिशय रूपवान सुंदर झाली ती आणि कंसाच्या घरी आली.
नुसती सहज नाही आली तर मारीत बालके जशी ती गावामध्ये आली अंबरच्यामध्ये जशी स्टँडवर उतरली तिथून तिने सुरुवात केली विचारायला. आज आपण पाहतो जर रविवारी पोलिओ असला तर रविवारी कोणी विचारित नाही, पण रविवार गेला की सोमवारी दारामध्ये आमच्या अशा काही सेविका आहेत दारात येतात. लहान मुलं आहे का तुमच्याकडं? आता यांना वाटलं पोलिओ द्यायचा असेल, हे काय म्हणजे सेविका असेल, नर्स, सरकारी गव्हर्नमेंटची नर्स असेल आणि विचारलं आले असेल पोलिओ वगैरे द्यायचा असेल म्हणून विचारते लहान मुलं आहे का? आहे म्हणे. आणा बाहेर. आणलं बाहेर. फक्त तिथे काळकूट विष होतं ते. वासानं माणसं मरतात त्याला काळकूट म्हणतात. काळकूट विष प्यायची गरज नाही. काळकूट विष प्यायची गरज नाहीये. वासाने माणसं मरतात. फक्त ती दारात जायची, तुझं बालका द्या इकडं, फक्त अशी घ्यायची परत द्यायची मेहनत. अशी हजारो बालकं तिने मारली आणि मारीत 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 म्हणजे काय झालं लक्षात? पुण्य साता पडे, तिल तिल पुण्य साता पडे, की तिल तिल पुण्य साता घडे. काय झालं? तिळतील पुण्य घटत गेलं आणि तिळतील पाप वाढत गेलं. म्हणजे नंदाच्या घरापर्यंत महाराज अगदी पापाचा डोंगर तयार झाला होता. तिच्या पाठीशी पापाचा डोंगर तयार झाला आणि ती त्या ठिकाणी गेली. अगदी हाक मारते, यशोदा, फार वाईट सवय बायना. कोणी विचारित नाही तर ते बाल दाखवायचे, हे माझं, हे माझं. आणि कुणाच्याकडे द्यायचं, कुणी बाईकडे दे, सर देते घ्या घ्या, बघा माझं बाळ आहे बघा. लक्षात का? हे बाळ कुणाकडे द्यायचं नसतंय, बाळाला द्रष्ट लागते, आपण द्यायचं नसतंय. पण तिथे आल्यानंतर वास्तविक हिच्याच कामं करता आली होती. लक्षात का? पण विचारते का गं? नाही म्हणे आताच झोपलंय. किती दिवसाचं होतं माहिती का? 6 दिवसाचं. किती दिवसाचं होतं? म्हणजे जेव्हा पुतना मारली तेव्हा देवाचं वय होतं फक्त 6 वर्ष. तरी जगाला कळलं नाही, तरी जगाला कळलं नाही. अरे 6 दिवसाचं बाळ तरी महाराज काही. अरे 6 दिवसाच्या बाळाला दूध स्तनाला लावून सुद्धा आईला जर स्तन दाबून धरून त्याला दूध पाजावं लागतंय. त्याला हे 6 दिवसाच्या बाळाला हे ज्ञान सुद्धा की स्तनातून दूध चुकून प्यायचं आहे. 6 दिवसाचं वय होतं आमच्या भगवान श्रीकृष्णाचा तिथे. आणि ही सोडत सुंदरा आली, विचारते म्हणे आताच झोपलंय का? आत्ताच आंघोळ केली, द्रष्ट काढली आणि बाळ झोपलंय. म्हणे ठीक आहे मग जाते मी. तर तिला माहीतच होतं, तिला माहीतच होतं की बायांची म्हणजे स्त्रीची जात असे की झोपलेलं बाळ सुद्धा उठून बाहेर आले दाखवायला. हे तिला माहीत होतं म्हणून ती जाते मी. काही माणसंही अशा असतात, राहायचं आहेच नाही आज निघतो मी, नाव थांबावं आजचं दिवस थांबा. म्हणजे त्याचं उद्दिष्ट काय की तुम्ही आग्रह करून ठेवा. म्हणजे आग्रह करून ठेवल्यानंतर जरा पाहुण्याची मेजवानी वेगळी असते. मग उद्या पुन्हा आम्हाला वाटतं आज जातील आणि निघतो बरं का, मग आम्ही उद्या या काय सांगतो पुन्हा या म्हणजे मग ठीक आहे. मग पुन्हा थांबतो. आमचे वडील ते सांगायचे तो पहिल्या दिवशी पाहुणा, दुसऱ्या दिवशी पै आणि तिसऱ्या दिवशी मती गई. आमचे बाबा तुमचे वडील सांगायचे की पहिल्या दिवशी जो राहील म्हणजे तो काल पूर्वीचा सांगतो. आता तुमच्याकडे 1 तास पाहुणा थांबायला तयार नाही तर त्याच्या गुंड्याखाली मोटरसायकल आहे, 4 व्हीलर आहे, त्याच्या पाठीमागं पण अजून दुसरा कोणीतरी आहे नाही का. आणि म्हणून पूर्वीचं सांगतो माणसं पायी यायची, 4-4 दिवस राहायची. आमचे वडील सांगायचे पहिल्या दिवशी पाहुणा म्हणजे पहिल्या दिवशी पाहुण्याचा सत्कार, दुसऱ्या दिवशी पै म्हणजे साधा व्यवहार आणि तिसऱ्या दिवशी जर पाहुणा थांबला तो अक्कल गई. ज्याला अक्कल नाही तो तिसऱ्या दिवशी थांबेल आणि ज्याला अक्कल आहे तो पहिल्याच दिवशी निघून. आता माणसं कशी आहेत? आता माणसं अक्कलवान आहेत, 1 तासभर थांबायला कबूल नाही. म्हणजे पत्रिका वाटायची आहेत ना, महिन्यावर पत्रिका कुठे वाटायची. आता काय नाही म्हणे 1 दिवस मुरबाड साईडला, 1 दिवस शापूर भेवंडी, 1 दिवस कल्याण मुरबाड. मी 2 दिवसात पत्रिका वाटून होतात आणि वाटायला कुणाला पाठवायचं? पोरांना. किती मालक सुद्धा त्याला बस म्हणत नाही. पत्रिका वाटायला अशी माणसं पाठवायची की मालक सुद्धा त्याला बस बोलत नाही, तो बाहेरच बाबा घ्या पत्रिका, आम्ही चिखल्याचे आहोत. म्हणजे मालकाला माहीत सुद्धा नाही पोरं कोणत्या गावचे, तो लगेच पत्रिका पाहतो ना चिखल्याची पत्रिका. त्याला
जाते म्हटल्याबरोबर ते रडायला लागला आतमध्ये. त्याने पाहिलं न जाणं अनावधानाने तर आमच्या यशोदामातेने बाहेर मला आणलं नाही तर मग जाईल ना गिऱ्हाईक. ते गिऱ्हाईक तर घालवायचं नव्हतं आणि म्हणून तोट्यात का होईना. का तुम्ही जर गोणीचं गिऱ्हाईक होतं आहे, तुम्ही कोणत्याही दुकानावर जा आणि माल आहे 100 रुपयाचा पण तुम्ही 90ला मागितला तरी सोडित नाही. 10 रुपये तोट्यात देतो. त्याला हे माहीत आहे की बोनीचे गिऱ्हाईक खिटपीट करून जर घालवलं तर दिवसभर खिटपीट असते, दिवसभर धंदा योग्य होत नाही. मी बोनीच्या गिऱ्हाईकात तोटा झाला तरी चालेल. देवाने पाहिलं हे बोनीचं गिऱ्हाईक आहे, बोनीचं गिऱ्हाईक सोडायचं नाही. मग झोपला होता देव, वय 6 दिवसाचं होतं तरी रडायला लागला. आणि मग तिने आणलं, दिलं त्याच्या हातामध्ये, दिल्याबरोबर लगेच मांडी घालून बसली आणि लावलं स्तनाला. आता वासाने माणसं मरतात, तिथे स्तनाला लावल्याबरोबर काय झालं माहिती आहे? देवाने सगळं ते कालकूट निष्प्राशन केलं. कालकूट निष्प्राशन केल्यानंतर मग दूध प्यायला सुरुवात केली. दूध पिऊन झाल्यानंतर रक्त प्यायला सुरुवात केली. आमच्या तुकोबाला सांगतात लिंग देह विरवला. लिंगदेह म्हणजे सूक्ष्म देहाचा नाश त्या ठिकाणी भगवंताने केलेला आहे. आम्ही नेहमी सांगतो की वैर्याच्या ठाई दया, समोर निष्ठुरता करशी वाया. समोर निष्ठुरता म्हणजे उत्तम गती देशी तया. का म्हणजे वैर्याच्या ठाई दया, उत्तम गती देशी तया आणि समोर निष्ठुरता वाया दाखविशी म्हणतात. म्हणजे भगवंत त्याला म्हणतात की त्याने त्याचे जेवढे शत्रू होते त्यांना काय केलं, उत्तम पद उत्तम गती दिली आणि आमच्यासाठी मात्र सुदाम्या ब्राह्मण दारिद्र्य पिढीला. आमच्या दानाबाई सांगतात धुंद झाला तुझा दरबार. देवाचा दरबार कसा आहे, धुंद आहे. पण तरी सुद्धा आमच्या कबीर महाराज सांगतात अरे जरी दरबार धुंद असेल पण काय आहे, देर आहे मगर अंधेरा नाही. जरी दरिद्री पिडला पण एक ना एक दिवस तो काय झाला, सोन्याच्या नगरीचा राजा बनला. देर आहे मगर अंधेरा नाही. आपला विषय काय आहे, बाळाला फासलं आणि मग ते रक्त लिंग देह उडवल्यानंतर भयभीत प्रेत नामा म्हणे अग्नी देत. मी सुंदर सांगतो महाराज, 500 माणसं 500 कुऱ्हाडी घेऊन दिवसभर तोडीत होते प्रेत. 500 माणसं 500 कुऱ्हाडी घेऊन दिवसभर प्रेत तोडीत. एवढं तिथं भव्य दिव्य असं शरीर होतं. आणि मग बाहेर नेले स्मशानभूमीमध्ये. आता हे प्रेत स्मशानभूमीत चालणार नाही, तर स्मशानभूमीत फक्त 50 माणसं उभी राहतात. नामदेव महाराज सांगतात त्याला अग्नी द्यायला कोणी वंशज नव्हता. नामदेवरायाने अग्नी दिली आणि नामदेव स्वतः अनुभव सांगतात की ते प्रेत पेटवल्यानंतर जो धूर निघाला तो सुगंधी होता. तो धूर निघाला तो सुगंधी होता. पूर्वीचे राजे, पूर्वीचे देव जेव्हा यज्ञ करायचे आणि घोडा कापायचे, घोडा कापल्यानंतर त्याच्यातून रक्ताच्या चिलकंड्या उडत नव्हत्या, दुधाच्या चिलकंड्या उडायच्या. जर तो घोडा यज्ञाचा असेल तर दुधाच्या चिलकंड्या उडायच्या. तसं आमची पुतना मावशी आणि तिला जेव्हा अग्नी दिला सुगंध, आम्हाला दुर्गंध दिला. म्हणजे आपला तो विषय नाही. पहिलं काम केलं, पहिलं गिऱ्हाईक तर पटवलं, पहिलं गिऱ्हाईक पटवलं. तिकडे जाऊन तिला माहीत झालं की पुतना मावशी मेली. पुन्हा मिटिंग घेतली काय करायचं. मग मी त्याला महाबल भर त्याने एवढा घेतला म्हणे काही घाबरायचं कारण नाही. लगेच त्याने एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि पंचांग घेतलं, जानवा घातला गळ्यामध्ये आणि अगदी पहाटे पहाटे गोकुळामध्ये आला. अगदी विचारित आला. विचारित आल्याबरोबर लगेच मी सांगतोच ते श्रीचं जीवनच असे स्वतःच बाहेर आली म्हणे या 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 या. अरे तर गर्गमुनीने सगळं भविष्य सांगितलं काय की हा जो तुझ्या पोटी जन्माला आलेला आहे तो काय करणार आहे, 16,108 बायका करणार आहे, गायी ब्राह्मणांचं रक्षण करणार आहे आणि हा जगाचा बाप आहे. तरी सुद्धा या महाबल भटाला मी बोलावलं आणि आल्यानंतर त्याने पाहिलं तर सांगितलं की तुझ्या पुत्राशी लागलेचे मूळ करी निर्मूळ सर्वत्राचे देव असला का. तर देवाने जाता जाता 56 कोटी यज्ञांचा समूळ नाश केला मला. म्हणून जगात 2च व्यक्ती जगात श्रेष्ठ होऊन गेला, भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू रावण. प्रभू रावणाने संपूर्ण राक्षसांचा निपात केला. डोळ्यासमोर मंदोदरीला सांगतात अगं मंदोदरी मला मुक्ती मिळावी अशी माझी इच्छा होती, पण मला रामाच्या बाणाने मुक्ती मिळावी. तर मग मी जेव्हा पंचवटीला गेलो
तिथेच रामाच्या बाणाने मला मी मुक्ती प्राप्त करून घेतली असती, पण संपूर्ण कुळाचा उद्धार मला रामबाण नामे करायचा होता. आणि म्हणून प्रभू रामचंद्राची पावलं लंकेला लागली. राम नाम बाणाने संपूर्ण राक्षसांचा काय झालेलं आहे, उद्धार झालेला आहे. असे दोनच पुरुष जन्माला येऊन गेले की कुळाचा उद्धार त्यांनी केलेला आहे. आम्ही फक्त सांगतो आमची स्त्री 42 कुळाचा उद्धार करते, म्हणजे 31 माहेरची आणि 21 सासरची. पण कशी करते ती तिलाच माहीत. भटजी आल्यानंतर त्यांनी हे पहिलं सांगितलं, करी निर्मूळ सर्वत्राचे त्याचे प्रवृत्ती सांगता. असं कसं सांगता तुम्ही? मग गर्भमुनीने सांगितलंच नाही हे मूळ नक्षत्र जन्माला आलेलं आहे म्हणून. मग त्याने पुन्हा आणखी पंचम म्हणजे एक चालण्याचा प्रयत्न केला, जरा पाहतो म्हणे काही. मग पुन्हा ते अजून 4-5 पानं इकडे तिकडे केले, सांगितलं गर्भ तो चुकला गणिताची. गणित करताना गर्गाचं गणित काहीतरी चुकलेलं आहे आणि चुकून त्याला हे सांगता आलं नाही की मूळ नक्षत्र जन्माला आलेलं आहे. देवानं पाहिलं आता इथे संतांचं वाक्य खोटं ठरून राहिलेलं आहे, म्हणून देवाने एक माव करायची ठरवली. आणि मग लगेच काय झालं, एक चमत्कार झाला. चमत्कार झाल्याबरोबर महाभट उठला. उठताना त्याचा ज्या पाटावर बसला होता तो पाट त्याच्या भुंड्याला चिकटला. पाटाकडे पाहतो तो समोरून म्हणजे किचन रूममधून स्वयंपाक रूममधून पाटा आला. तो पाटा छातीला लागला आणि पाटा छाती लागलं त्याचं ते दुसरं बाळ असतं पाट्याकडे. चटणी वाटाला पाटा, म्हणजे तो पाट्याने चटणी वाटून दाखव. पाट्याकडे कुठलाच अधिकार नाही चटणी वाटायचा, तो आहे पाटा. पण वरोट्याशिवाय वरोटा तिकडनं आला आणि पाठीला लागला. मग बादल घाबरला, आता अवस्था कठीण आहे. पळायचा प्रयत्न केला, ज्या समोर बाज होती ती बाज उठली, दरवाजाला आडवी लागली. फार त्याच्या अवस्था झाली महाराज. बरं का, जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर फिटले गुंगणाचे. पण देवाने सांगितलं अरे आयुष्याची काही बाकी उरली होती म्हणून श्रीपती सोडी त्याचे गेला. मला एवढं सांगायचं, गेला तो. आणि त्याची अवस्था लग्न अवस्था पाहिल्यानंतर कंसाला अधिक भीती वाटली. तर पुढे सांगतो, बक आला, काग आला, रिठा आला, केशी आला, सगळे राक्षस त्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपाने आले भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी. पण एकाचाही तिथे काही उपयोग झाला नाहीये. बक मेला, काग मेला, केशी मेला, रिठा मेला, सगळे मारले भगवंताने. मला एवढं सांगायचं आहे. आणि सगळे मारल्यानं हे सगळं बालपणात केलं. मला काय सांगायचं, हे सगळं बालपणात केलं. आणि मग तो आता रांगायला लागला. नेहमी सांगतो हरे डोलत डोलत सातकरी झाल्यानंतर मग त्याने ठरवलं आता काय करायचं. जन्म कशासाठी होता, त्याच्यासाठी होता. का होता, कारण गोकुळामध्ये ज्या गवळणी होत्या त्या मागच्या जन्मातील कोण होत्या, श्रुती. त्या श्रुती नेती म्हणती. म्हणजे त्या जेव्हा श्रुती होत्या तेव्हा भगवंताला त्या ओळखू शकल्या नाहीत. त्यांचा हेच राहिला होता की आम्हाला देवाची ओळख व्हावी. आणि म्हणून भगवंताने त्याला काय अभयदान दिलं होतं की द्वापार युगात मी जेव्हा श्रीकृष्ण म्हणून जन्माला येईल त्यावेळेला तुम्ही गवळणींच्या रूपाने गोकुळात वास करा. अशा त्या गवळणी त्या ठिकाणी जन्माला आल्या होत्या महाराज. आणि मग त्यांच्या सहवासासाठी त्यांना मी दिसावा म्हणून अगदी लहान वयात रांगायला लागल्याबरोबर तो त्यांच्याकडे जायला लागला. आता त्यांच्याकडे जायला लागला म्हणजे चोऱ्या करायला लागला. आता महाराज देवाची चोरी पण केली. देवाने चोरी केली तरी तिला चोरी म्हणता येणार नाहीये. झालेली लंका आणि धन्य धन्य म्हणे तुका. मी म्हणतो लावा अंबरच्या लाग. अहो इथे नुसती 50 भाऱ्यांची सरळ पेटवली. गळ्यामध्ये
तरी खुणापर्यंत पाळी येईल आणि एवढं करून सुद्धा पुन्हा तालुक्याला कळवलं जाईल 500 भऱ्यांची सरळ पेटली किती 50 भऱ्यांची हेच होते माझ्या मनात. अहो मुंबईमध्ये काही माणसं झोपड्या पेटवून द्यायला लागले. झोपडी 200 रुपयाची झोपडी पेटवायची आणि 2 लाखाचं बिल भरवायचं. ऑफिसर लोक सांगतात पेटव म्हणे ती तुझ्या झोपडीला आग लाव आणि ये माझ्याकडं. फार अवस्था कठीण आहे देशाची. लक्षात जाऊ द्या, आपला तो विषय नाही. आपल्याला फक्त एवढंच खायचं आहे की महाबल घट गेल्यानंतर भगवंत रांगायला लागले. पण आता आम्ही आलो होतो कशासाठी नाही, आमचा जो जन्म आहे मी जो जे अवतार घेतलेला आहे तो गोप गवळींचं समाधान करण्यासाठी. त्यांना मागच्या जन्माची ओळख झालेली आहे ती ओळख करून देण्यासाठी भगवंताचा अवतार असल्यामुळं भगवंत रांगायला लागला. एक गवळींच्या घरात जायला लागला जोडदारांना घेऊन आणि त्या ठिकाणी जाऊन ते काय करायचे दही दूध लोणी चोळायला लागले. अगदी थोडक्यात सांगेन मी, पण आमचे तुकोबाराया सांगतात की प्रारब्ध हे शिळे दही माझे खादले गे बाई आणि प्रेमानं दूध साई केली मुठी ओतली. भगवंताने नेमकी चोरी कशाची केली त्याचा तपास आपल्याला लागलेला नाही. प्रारब्ध खाल्लं. काय केलं? गवळणींचं जे प्रारब्ध मागचं जे प्रारब्ध होतं ते प्रारब्ध भगवंताने खाल्लं. दही शिळ आम्ही म्हणतो दही ताजं असते का? दही कधीच ताजं नसते. जे शिळ आहे ते दही. ताजं फक्त असते दूध. ताजं असते दूध, जे शिळं झालं ते दही असे. मग प्रारब्ध हे शिळे दही. आता आम्ही जन्माला आलो, आमच्याकडे प्रारब्ध काय ताजं आहे का? आमच्याकडे प्रारब्ध कसं आहे? शिळं मागचं आहे. ते मागचं प्रारब्ध भगवंताने त्या ठिकाणी खायला सुरुवात केली जोडीदारांच्या संगतीने. आणि असं करत करत म्हणजे अगदी तो त्रासच वाढलेला आहे. इकडे चोरी कर तिकडे चोरी कर असे चौर्य कर्म करता करता सांज सकाळी भरत्या वेळी सांज सकाळी भरत्या वेळी सांज सकाळी भरत्या वेळी मस्करी करायचा. वयाचाही भान नसायचं. एखाद्या म्हाताऱ्या बाईबरोबर टिंगलटवाणी बरं का. पण त्याचं जे कर्म आहे ते दिव्य होतं. मला काय म्हणायचं आहे, भगवंताचं जे कर्म आहे ते दिव्य होतं. एखाद्या बाईच्या अंगाला स्पर्श केला तर ते काय व्हायच्या? हरिरूप व्हायच्या. आणि हे सगळ्यांना जाणलं होतं. दुसरी गोष्ट सांगतो की ज्याचं 5 किलो दही खाल्लं त्याच्या माठात 10 किलो होतं. आकार जरी वाढला नाही तर वजन वाढायचं. तुम्ही म्हणाले मडकं 5 किलोचं होतं म्हणजे 2 मडकं झाले का? नाही. जेव्हा ते खाली करायला घेतलं भरताना 5 किलो होतं व काढताना 10 किलो झालं. जे प्रत्येकाला माहीत होतं, प्रत्येक गवळणीला त्याचा अनुभव होता की देवाचा हात लावला की दुप्पट होत आहे. म्हणून माणसं एक दही अंडी फोडली ना त्या खापरासाठी तडफड म्हणजे तांदळात देऊन ते खापर ठेवलं ना आणि दही अंडीचं की तांदूळ संपतच नाही. मांजराची वर आहे. आणि म्हणून मग गवळणी काय करायचा? मुद्दाम संघ बांधायचा. अरे ये म्हणे माझ्या घरात येऊन दाखव. लक्षात का? माझ्या घरात येऊन दाखव. उद्दिष्ट काय? यावा. उद्दिष्ट काय होता की माझ्या घरी यावा म्हणून भगवंताची त्या भांडगडी करायच्या. भांडायच्या भगवंताची. अरे तू चोरटा आहेस, तू असा आहेस, तू उलटा आहेस, पण तुझी ताकद असेल तर माझं तरी तू संपूर्ण खाऊन माझे माठ फोडून दाखव. उद्दिष्ट काय? यावा म्हणून. शिरला एके दिवशी एकीच्या घरामध्ये. पहाटे शिरला 4 वाजता म्हणायचं काय करायचे? पंचती करायचे. कुणाची पंचती करायचे? देव पाहावयाची. जे देव पाहायला निघाले त्यांची काय करायचे?
फजिती करायचे. आणि म्हणून देव तिथे गेला, पहाटे गेला. तो 6 फूट उंचीचा गवली होता, 4 फूट उंचीची ती गवळण होती. आणि गाठ झोपेत असताना गाडी वेलीची गाठ बांधली आणि गाठ बाई कोणाची सुटेना. मी नेहमी सांगतो की ती होती ब्रह्मगाठ. ती होती ब्रह्मगाठ. तिथे लग्नाच्या गाठी सुटत नाही. लक्षात का? इथे लग्नाच्या गाठी सुटत नाहीत, तिथे ब्रह्म्याच्या गाठी सुटतील. म्हणे 5-50 लोकात बाशिंग बांधून आले म्हणे. लग्नगाठ ही ब्रह्मगाठ नाही हो. फार मोठी फजिती झाली. सकाळी उठले, लोक जमली, म्हणे चला गाराणे घेऊन. फार अवस्था कठीण. आपल्याला वेलकम आहे. 4 फूट उंची होती तिची, ती आपल्या त्याची 4 फूट, तिची 6 फूट. वेणी गाडी बांधली, अशी चालायची ती वाकून पाठीमध्ये. आणि हा असा चालायचा. जाऊ दे तुळशी तिथपर्यंत गेले. भगवंत माझ घरामध्ये होता. अगं म्हणे येशूचे काय अवस्था आहे. हे कुणी केलं म्हणे. तू तुझ्या बाळाशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाहीये. एवढ्यात त्याने हाक मारली, अरे कृष्णा तिकडनं बाळा. काय आई, काय आई म्हटल्याबरोबर गाठ सुटली. काय आई म्हणजे फक्त विचारलं काय, काय म्हटल्याबरोबर गाठ सुटली. कारण मारली होती. गाठ कोण सोडतो माहिती आहे का? आता पण तेच आहे महाराज. वधूवरांची ज्याने गाठ मारली त्याने नाव घेऊन ती सोडायची असते. आधी वधूवरांनी नाव घ्यायचं बोहल्यावर, आणि ज्याने गाठ मारली दोघांची पुन्हा त्याने नाव घेऊन गाठ सोडायची. मला काय सांगायचे, ज्याने गाठ मारली तोच गाठ सोडू शकतो. हा प्रघात आहे. बाकीची कुणाला गाठ सुटणार नाहीये. ज्याने गाठ मारली त्याने गाठ सोडली, आपल्या घरी निघून गेला. मला एवढंच सांगायचं आहे की अशा अनेक प्रकारे स्टोऱ्या आणि त्याने तुकोबऱ्या सुंदर सांगतात बरं का. गायीनं केलेला राखे सवंगड्या सहित गायी, गायीनं केलेला चरित्र पवार. तुकोबाऱ्या सांगतात की काल्याच्या कार्यक्रमामध्ये फक्त भगवंताचं चरित्र ते उच्चारावे देवे केले. गोकुळी भगवंताने गोकुळात केलेल्या लीला आणि चरित्र, त्याचप्रमाणे राखी सवंगडे सहित गायी म्हणजे ओळखे बापाला आणि ब्रह्मा तेव्हा धाविंडला. अगदी आपण थोडक्यातच पाहू. कारण ब्रह्मदेवाला अभिमान झाला. ब्रह्मदेव आला आणि यमुनेच्या काठावर आल्यानंतर ते सगळ्या गायी उचलल्या. तर ही मंडळी काय करत होती, गायी गोठवल्या होत्या आणि यमुनेच्या काठावर जेवण करत होती. जसं आम्ही काल जेवलो, परवा जेवलो, 3 दिवस जेवलो. सप्त्याचं जेवण आम्ही दोन्ही वेळेला 3 दिवस जेवलो. तसे ते रोजच्या जेवणाचा प्रोग्राम चालू होता. गायी गोठवल्या होत्या. ब्रह्मदेवाला सगळ्या गायी घेऊन गेल्या. सगळ्या गायी घेऊन गेल्यानंतर जेव्हा जेवण झालं, आता गायी उठवायच्या म्हणून गोप तिथे आले. तुला काय सांगायचे, तिथे गोप आले. पाहतात तो गायी नाही, पाहतात तो गायी नाही. भगवंत तिथेच थांबले. म्हणजे तुम्ही घरी जाऊन या. न जरा कदाचित गायी घरी गेल्या असतील. गोप घरी गेले. घरी गायी नाही, पण गोप सुद्धा आले नाही. मला काय सांगायचे, जेव्हा गायी नाही त्यांचा निरोप सांगायला गोप जेव्हा आले, रस्त्यातच उचलले. ब्रह्मदेवाने त्यांना रस्त्यात उचलले. गोप आले नाहीत. भगवंत एकटे तिथे आहेत. तो विचार करतो गोप आले नाहीत आणि गायी सुद्धा नाहीत. मग जरा अंतर्ध्यान, डोळे मिटले, अंतर्ध्यान केलं, पाहिलं तर गोप गवळ्यांसहित गायी कुठे आहेत, ब्रह्मलोकामध्ये. मग देवाने पाहिलं, आता कोण शरण येतो. अरे जगाचा बाप येतो, जलीसली काष्टी भरलेला येतो. त्याने लगेच दुसऱ्या गायी केल्या आणि दुसरे गोप केले आणि अगदी वेळेवर घरी गेले. पुन्हा सकाळी वेळेवर बाहेर आले. असा 1 संवत्सरपर्यंत, 1 वर्षभर हा प्रोग्राम चालू होता. मला जायचं यायचं, गायी चरायच्या, खूप पांघोळ करायचे, दूध वगैरे सगळं काही वगैरे वगैरे. पण मला फक्त एवढं सांगायचं की श्रुती ज्या गवळणी झाल्या होत्या त्यांचा हेत होता. त्यांचा काय होता, हेत होता. आणि म्हणून भगवंताने गायी आणि वासरांच्या रूपाने, गवळ्यांच्या रूपाने तो हेत पूर्ण केला.
आणि 1 वर्षानंतर त्याला कळलं की तसंच्या तसंच आहे. मग त्याने भगवंताचे पाय धरले. जाऊ द्या आपला विषय. त्याच्या पुढे जर सांगायचं झालं तर मोहिलेल्या गोपी पाव्याच्या नादाने, म्हणजे पाव्याच्या नादाने गोपी मोहन केला. त्याच्या पुढे सांगतो तुकोबारा सांगतात की केली ते गोविंद क्रीडा गाऊन. काय केल्या म्हणजे पाव्याच्या नादाने मुरलीच्या नादाने ज्या गवलणी गोपी भुलवल्या भगवंताने, आणि ज्या भुलवल्या तुकोबारा सांगतात केली ते गोविंदाने क्रीडा गाऊ, म्हणजे ज्या गोपी भुलवल्या, ज्या काही चोऱ्या केल्या, 12 गाव अग्नी शासन केला, कंस मारला, वक्रदंत शिशुपाल मारला, या सगळ्या गोष्टी केल्या त्या क्रीडा गाऊ. फक्त गायचं आहे त्याचं, बरं का, त्याच्यासारखं करायचं नाही, कारण त्याचे सगळे कर्म कसे होते, दिव्य होते. आणि म्हणून जेव्हा गोपी पाव्याच्या किंवा मुरलीच्या नादाने भुलवल्यानंतर त्यांची जी अवस्था झाली त्या अभंगाच्या पहिल्या म्हणजे थोडक्यात सांगतो मी की गोकुळातून दही दूध घेऊन त्या मथुरेला गेल्या. देव कुठे होता? गोकुळात होता देव. देव का आडवीत होता महाराज? तर देवाला हे माहीत होतं की कर्म धर्म संयोगाने कदाचित जर मथुरा विरुद्ध गोकुळ असं जर युद्ध पुकारलं तर आमच्याकडे सगळे कसे काळी पैलवान, म्हणजे जिथे पिकतंय तिथे विकत नाहीये. म्हणजे दूध पिकायचं गोकुळात पण विकायला जायचं मथुरेत. आणि हे सगळे काळी पैलवान आणि मथुरेची माणसं दूध खाऊन करू शकत विकत का होईना? मला काय सांगायचं, विकत का होईना? तुम्ही शहरातली माणसं बघा, शहरातल्या माणसांचे चेहरे बघा कसे, आजारी का होईना? तो कसा येतो? गबूच्या गबू रोज डॉक्टरकडे जातो, गबूच्या गबू नाही का? आता आमच्या शहरातल्या खेड्यावरची ज्या स्त्रिया आहेत त्यांना आजार नाही, पण चेहऱ्यावर कोणत्याच प्रकारचं त्यांच्या चेहऱ्यावर माशा आखलेल्या का? खेड्यावरची स्त्री ओळखायला वेळ लागत, एखाद्या साखरपुड्यात येऊ दे ना लगेच, आणि खेड्यावरचेच कारण म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर माशी मरत नाही. मला काय सांगायचे, अगदी म्हणजे काम धंदा करून पण निरोगी. मला काय सांगायचे, निरोगी जगायचं असेल तर माणसाने उन्हात काम करावं. रात्री मी आमच्या माझ्या मातांना सांगितलं, कडून होते जरा, म्हणे झोपले ते, म्हणे महाराज 5 वर्षापूर्वी माझे असे हात वर जात नव्हते. मी जेव्हा कामाला जायचो तर रवी मी काय करतो, असा दांड पकडायचो, जो खालचा दांड असतो ना तिथे उभा राहायचो लोकलमध्ये, आणि असा पकडायचो, वरच्या कधीला हात जात नव्हता. मग मी घरी आलो, रामदास पण होता, आम्ही 7-8 दिवस काम केलं. म्हणजे जमीन पण वाढली, 2-4 भाड्याचं पीक वाढवलं, माती खोदून बांधावर टाकली. महाराज 5 वर्ष झाली, हात तुम्ही कसे वाढवा? डॉक्टर म्हणतो कॅल्शियम कमी झालंय, ते कॅल्शियम पुन्हा प्राप्त होण्यासाठी वर्षभर गोळ्या खायच्या. एक गोळी न खाता इतका धडधाकट बनलो मी. ते फायदा पण झाला, 4 भराची जागा वाढली आणि निरोगी शरीर नाही का? तुम्ही पहा ना, सकाळी गाड्या जातात, वाशिंची माणसं शहरा परत चालत येतात,
अहो आम्ही संडासला गाडी नेऊन राहिलेत माणसं आमची. आम्ही पाहतोय अंगोदरीची अवस्था. अरे कपडे धुवायला बायकोच्या जवळ तो बोसका कपड्यांचा आणि हा गाडी घेऊन चाललाय नदीवर. म्हणजे त्याचा काही दोष नाहीये, तो सर्व्हिसला आहे. बायकोला शेतावर जायचंय, आम्हाला काही कामच नाही, चालला शहरा परत जगण्यासाठी. कसं का एक व्यक्ती तर असे गेली 20 वर्ष पाहतो आम्ही पासून दोन शिराळ्याचे शहराच्या वाचले नाही का आमदार. आम्ही जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा त्या व्यक्तीला रस्त्यात पाहतो निव्वळ जगण्यासाठी. असं जाऊ दे. आपला विषय काय आहे की अशा पद्धतीने आणि भगवंताने गोकुळामध्ये रासक्रीडा केल्या आणि रासक्रीडा केल्यामुळं ती गवळणींची अवस्था झाली की हरिरथ झाल्या आणि हरिरथ झाल्यामुळं लाग वेगीनं हरिगती. आता लाग वेग हा आपला प्रश्न आहे. लाग म्हणजे जिथून ती आली तिथे पुन्हा जायचं आहे. आता त्या आहे कुठे? मथुरेत आली. कुठून? गोकुळातून आली. गोकुळातून आली आणि मथुरेत गेल्यानंतर लाग वेगीनं रिगती. हे कशामुळं झालं? हरिरथा चपळा नारी. नार आहे पण हरिरथ झाल्यामुळं तिथे गेल्यानंतर ती स्तब्ध झाली आणि स्तब्ध झाल्यामुळं ती अंतर्ध्यान करते, विचार करते मला कुठे जायचंय, मला गोकुळाला जायचंय. लाग वेगीनं रिगती. पण तिचे पायच उचलत नाहीत महाराज. तिचे गोकुळाकडे जायला पायच उचलत नाहीत. का पाय उचलत नाहीत त्याचं कारण दुसऱ्याच्या. एका गवळणीची अवस्था नाही सांगत. जेवढ्या गोकुळात गवळणी होत्या, काही मथुराला असतील, काही घरे असतील, काही दारी असतील. मला काय सांगायचंय, काही यमुनेच्या काठावर असतील. पण ज्या ज्या गवळणी ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी त्या हरिशारथ झाल्या. अवघ्या अंगे सर्वोत्तम. तुम्हाला सुंदर सांगतात, गोविंद गोविंद मना लागल या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा. म्हणजे मी गवळण आहे आणि भगवान श्रीकृष्ण आहे हा भेद त्यांच्या ठिकाणी राहिला नाही. तिथे तुकोबा सांगतात, अरे आनंदाचे अंग. मला काय सांगायचे, तुकोबांची अवस्था आनंदाचे अंग, आनंदाची अशी स्थिती गवळणींची झाली आणि त्याच्यामुळं मै भूल गई घर जानी वाट. विसरली ती घरी जायचे हे विसरले. त्याच्यामुळं हरिरथ झाल्यामुळं ती गवळण घरी जायला विसरली. आणि मग कशासाठी तर सर्वांगतो सर्वोत्तम मुखी नाम हरीचे. तुम्हाला सांगतात सर्वांगतो सर्वोत्तम. आपल्याला सर्वांगाने जर सर्वोत्तम व्हायचं असेल तर किती जरी पैसा कमवला, किती उत्कृष्ट कपडे घेतले, आजची अवस्था पाहिली, फक्त जावई बापूच हे करू शकतो. 30-30 हजाराचे कपडे, 10-10 हजाराचे बूट घेऊन आलेत माणसं. सध्या 10 म्हणजे माझं कोण सांगतो 15 हजाराचे बूट आणले होते. एका जावयाला 15 हजाराचे बूट आणले होते. म्हटलं हे बूट विमानासारखे पडत असतील. काय सांगते जे पुढे चाललंय. नाही जाऊ द्या. आपला विषय म्हणजे अशा पद्धतीने आपण कार्यरत असताना सर्वांगीतो सर्वोत्तम मुखी नाम हरीचे. ज्याच्या मुखात भगवंताचं नाम आहे, अनाम शक्ती ज्याच्या मुखामध्ये रात्रंदिवस अविरत कार्य करून राहिलेले, तो सर्वांगीतो सर्वोत्तम. सर्वात उत्तम तो आहे. सर्वांगाने तोच हरिरूप झालेला आहे. आणि ती स्थिती गवळणींचे तुकोबा सांगतात सर्वांगे तीच फक्त सर्वांगाने अवघ्या अंगे सर्वोत्तम. म्हणजे अशा अनेक गवळणी आपल्या अंगाने कशा होत्या सर्वोत्तम. म्हणजे नेमकं काय करत होत्या, भगवंताचं नामस्मरण करत होत्या. भोगी काम पुरता. काम म्हटलं की आपल्याकडे काहीतरी वेगळंच आपल्या डोक्यात येईल नाही. भोगी काम भोगणं म्हणजे नेमकं काय. मला
मला वाटतं सर्वसामान्य समाजाकडे भ्रम आहे. काम भोगणं म्हणजे स्त्रीसंग करणं, पण तसं नाही आहे. भोग जो आहे हृदयाच्या चित्ताच्या ठिकाणी काम आहे. काम कुठे उठतो? काम चित्ताच्या ठिकाणी उठतो. चित्ताच्या ठिकाणी काम उठल्यानंतर मग मनाला आज्ञा केली जाते. मनाला आज्ञा केल्यानंतर मग मनाकडं काय आहेत? बाकीचे कामगार आहेत. 9 कामगार त्याच्या हाताखाली काम करतात. 10 कामगार आहेत. तो 11वा मन आहे, तो राजा आहे. मन इंद्रियांचा राजा, त्याची सर्व भावे पूजा. मग तो इंद्रियांना हुकूम करतो आणि इंद्रियांमार्फत ते कार्य करून तो त्याचा सुख किंवा दुःख तो भोगतो. एवढं मला सांगायचं आहे. म्हणून भोगी काम पुरता. मग गवळणच्या ठिकाणी जो काम होता तो काम कुठला होता? अरे काम नाही झालो पाहि रिकामा. म्हणजे असा काम ते गवळणच्या म्हणजे गोपिका भोगत होत्या. भोगी काम पुरता. आणि कुठपर्यंत भोगत होत्या? संपेपर्यंत. म्हणजे हे जे काम आहे हे कधीच संपत नाही. आमचे बाबा सुद्धा सांगायचे एका म्हणजे भूत प्रसन्न झाला एकाला. भूत प्रसन्न सांगितलं किंवा आता कोण झालं म्हणे, त्याला तिला काम लावून पण त्याला पण काम संपल्यानंतर मी तुला खाईन. काम संपलं की मी खाईन. बिचारा फार खराब झाला, वाढला एकदम एका मिनिटात तुम्ही. आणि अगदी तब्येत खराब झाली. एका म्हातारा, अरे काय झालं म्हणे, मला भूत प्रसन्न झालं म्हणे. मग तो सांगतो की मला काम सांगा, तो काम संपल्यावर तुम्हाला मी खाऊन टाकेन. एवढंच आहे का म्हणे? जा म्हणे, मी सांगतो की तिथं मल खांब पुरला. अंगण्यामध्ये मल खांब पुरला आणि त्याला काम लावलं. खाली जायचं आणि वर यायचं, खाली जायचं आणि वर यायचं. दिलं काम लावून. ते भूत खाली जायचं वर यायचं, खाली जायचं वर यायचं. आयुष्यभर तेच म्हणजे त्याचं ते काम संपलं नाही आणि त्याने काही याला खाल्लं नाही. म्हणजे भोगी काम पुरता. म्हणजे हे काम म्हणजे वासना, त्याचं दुसरं नाव आहे वासना. पण वासना इथे जी तुकोबाने जो शब्द वापरलेला आहे ती जी वासना आहे ती कशी आहे? शुद्ध आणि सात्विक वासना आहे. आम्ही त्याला काम म्हणतो ती अशुद्ध आणि कामिक वासना आहे. का? आणि म्हणून तुकोबा सांगतात की भोगी काम पुरता सर्वांगे ते सर्वोत्तम. सर्व अंगाने सर्वोत्तम झाल्यामुळं, सर्व आनंदाने आनंदरूपच झाल्यामुळं, ब्रह्मस्वरूप तुझं देव झाल्यामुळं, देहिक विदेही भोगदशा अशी अवस्था गवळणीची झाल्यामुळं ती काय झाली? भोगी काम पुरता. तो कामच भोगीत राहिली आणि काम भोगीत त्या ठिकाणी उभी राहिली. लाग वेगीनं रिगती. आणि कुठे जायचंय, कुठे यायचंय हे ती विसरली. हरीने माझे हरले चित्त, हार वित्त विसरली. माझं घरदार विसरली, माझा ती गाव विसरली आणि मी देवधारी आहे हे सुद्धा ती गवळण विसरली. लक्षात का? आणि मग अशी स्थिती झाल्यानंतर त्याचं वर्णन तुम्हाला तिसऱ्या डोळा बैसला मनी ते तोची वदनी उच्चारी ती एकीची झाली. कोणी एकी भुलली नाही. विकीचा गोरस घ्या म्हणे हरी, एकीची अवस्था. पण इथे तुम्हाला सांगतात सगळ्या गवळणींची ही अवस्था आहे. वाचा वाच्यत्व अशी नाही आहे. गोविंद घ्या कोणी गोपाला घ्या गे आणि तवतो वासती मथुरेचे गे भजिते. काय रामराम म्हणतात, कसलं राम कसला कृष्ण कसला आहे सगळे म्हणजे कोण बघले नेहरू शर्टन धोतर टोपी लावली, गळ्यात विणा घातला की रामकृष्ण हरी सुरू झाला. तुकोबाने पाहिलं ही अवस्था गवळणींची सांगितलेली आहे. वाचा वाच्यत्वाशी नाही आहे का? तर तुकोबाने हे अनुभवलं होतं
गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे ते चौचौ आसती मथुऱ्याच्या गे मथुरेच्या ज्या शहाण्या बाया होत्या, ज्या खिडकीतून खाली डोकावून पाहणाऱ्या होत्या, त्या हसायला लागल्या. हिच्या डोक्यावर माठ आहे दह्याचा, दुधाचा, ताकाचा, पण म्हणते काय गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. हे हसणं पाहिल्यानंतर तुकोबानं पाहिलं की या मूर्खांना हा बाजार कळत नाही आहे. मग मूर्खांना सांगण्यापेक्षा लक्षात का मग त्याने गवळणीलाच सांगितलं वाचा वाच्यत्वाशी नाही आहे. तुझी अवस्था झालेली आहे बरोबर, देखीला डोळा बरोबर आहे. मला काय सांगायचंय, देखीला डोळा बरोबर आहे, पण आता तू जे पाहिले ना पाहिले पाहि परतोनी, जे तू पाहिलं ना ते पुन्हा पुन्हा पाहत राहा. पण आता दामोदर घ्या आणि गोविंद घ्या आणि गोपाल घ्या हे म्हणू नको. वाचा वाच्यत्वाशी नाही. त्या दिवसापासून जेवढ्या गवळणी होत्या गोकुळात त्या काय झाल्या वाचा वाच्यत्वाशी नाही. वैखरीतून त्यांचं सगळ्या मुक्या झाल्या. गवळणी कशा होत्या सगळ्या, तेव्हापासून सगळ्या गवळणीच्या श्रुती होत्या. श्रुती नेती नेती म्हणती, म्हणजे देव कळला नाही का त्यांना देव कळला. पण तुकोबाने त्यांना सांगितलं होतं आता देव जो तुम्हाला कळलाय तो वैखरीने सांगू नका, कारण हे समाजाला कळलं. तुका म्हणे शहानिया दुरी आणि बोबडिया दासा हकावारी. हे शहाण्यानं त्या सांगून चालणार नाही. दामोदर घ्या आणि गोविंद घ्या, लोक भरिते करतील तुमची. तुमच्या डोक्यात दह्याचा माठ आहे, तुम्ही म्हणता गोविंद घ्या, कोण खरं मानिले त्याच्याविषयी आता बोलूच नका. काय झालं वाचा वाच्यत्वाशी नाही. त्या दिवस वाचा ही बोलू चालू विसरता. त्या दिवसापासून बोलायचंच नाहीये. परमार्थ त्याला म्हणतात वाचा वाच्यत्वाशी नाही. शब्दातून निशब्दतेकडे जायचं आहे, त्याला म्हणतात वाचा वाच्यत्वाशी नये. काय कोठे करावे सांगा. आता कुठं काय करायचे. ज्याची वाचा संपली, ज्याची वाणी संपली, ज्याची विधी अवस्था प्राप्त झाली, त्याला काही जगात शिल्लक राहिलेलं तुझ्यासाठी वेळा झालेला आहे. तुझी माऊली सुद्धा सांगायची वेळा झाला वेळा झाला वेळा झाला वेळा जाते मी गुरुचा सई नाही मला. त्याच्या पुढे फार कमी येतो. म्हणजे त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. हे म्हणून तुकोबा सांगतात तुका म्हणे देवाईशा. हे तुम्ही देवा असं समजू नका. म्हणजे गप्प आहे, त्या गप्प नाही. बोलू आयशे बोल जेणे बोले विठ्ठल बोले. ते सतत बोलून राहिलेले. कुठे बोलतात चित्ताच्या ठिकाणी स्फुरण झालं. त्यांचं जे स्फुरण आहे त्यांचे जे बोल उमटतात ते चित्ताच्या ठिकाणी उमटतात. त्या मौनावर नाही, त्या आधी बडबडतात. पण कुठे अंतराशी. मला काय सांगायचे आवश्यक तुका म्हणे देवा आयशा देवपिशा उदारा देईक विजय मोगलशा उदार. अहो देव उदार उदार भरले आनंद भांडार. अरे देवाने सगळं काही दिलं, पण देवाने देव दिला. देव कुणाला समर्पित केला देवाने. अरे अर्जुनाच्या घोड्या तुटले देवाने. नाताकडे 36 वर्ष भालदार तोडण्याचं काम केलं भगवंतानं. मला ते म्हणायचं नाहीये, पण देवपिशा उदारा उदार अंतकरणाने आपलं शरीर त्याने भगवंताला वाहिलं. गवळणी त्याला म्हणतात की ज्याने उदार अंतकरणाने मग काय केलं, आपलं जे शरीर आहे, आपलं देह आहे, देह देवाच्या कारणी. देह देवाच्या कारणी ज्याने आपलं संपूर्ण शरीर संपूर्ण आणलं. अशा गवळणी की देवासाठी रडणाऱ्या गवळणी, देवासाठी भांडणाऱ्या गवळणी आणि
त्या गवलनीने देव आपलासा केला महाराज आणि वाचत्वाची ओके काय करावे असे काम नाही झालं नाही क्षमा गोविंद गोविंद म्हणायला लागले या छंद त्याच्या पुढे सांगत वाद जगला होते असते पती उरते उदायचे कुटुंबात भक्ती उत्तम ओणम कुणाची तर त्याच्या पदस्पर्शाने भूमी पवित्र झाली अशा गवलनी आणि त्या गवलनी बरोबर भगवंताने रास क्रीडा केली त्याचबरोबर मुरलीच्या नादान त्यांना फुलवल्या आत झाली बाहेर आली हरी घरी दिले अशी अवस्था गवलनीची झाली महाराज आणि अशीच अवस्था गवलनी झाल्यावर तो होता की वेगळ्या देव पिता उजाडा त्या देवाच्याच नादाने देवाच्या नामाने गवलनी वेड्या झाल्या असं एकंदरीत अभंगाचा गवळण अभंगाचा भावाचा आहे भावाचं संपलेलं आहे त्याचप्रमाणे बहुपेटी वनवट काय पेटी झाला शीन नाही का कोटी खांदी भाग कोटी भूक हे काय घड्याळ्याचे आता सगळेच घड्याला पाहत आहे खरं का पण आम्ही सुरुवातच लेट केली होती असले 12:30 आपण संपर्क आहोत तर मी खांदेवार कोटी भूक काय खेळायचे सुख आजचा जो दिवस आहे महाराज तर आम्ही आता या ठिकाणी 6 दिवस भोजन केलेलं आहे तर मी सांगतो ते भोजन पण आजचं जे कार्य आहे हे विशेष कार्य आहे आजचं जे कार्य आहे त्याला महाप्रसाद म्हणतात त्याच्या पुढे सांगतो त्याला काल्याचा प्रसाद म्हणतात त्याला काय म्हणतात काल्याचा प्रसाद म्हणतात मागे ब्रह्माचं सुंदर सांगितलं नाटक 1 लाख म्हणजे की 1 वर्ष आयुष्य वाटतं 2 फुले की 2 वर्ष 10 लाख फुले की 10 वर्ष आणि अभंग पण तसंच होता नेमकं उलट सांगितलं हा गमत आहे महाराज म्हणजे आपण जरी आध्यात्मिक असलो तर चरित्राचे उच्चारावे म्हणजे आज फक्त देवाची महती द्यायची कृष्ण म्हणजे काय सांगायचं अध्यात्म नाही सांगायचं आपल्याला अध्यात्म सांगण्यासाठी आता कार्यक्रम नाहीये मग आज आपलं काय करायचे काला करायचे आज काय करायचे म्हणजे राही आणि भात याचा काळा करायचे आणि तो योग आलेला आहे स्वर्गीचा अमर इच्छिताची देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा म्हणजे या ठिकाणी म्हणजे मृत्यूलोकी जन्म व्हावा अशी इच्छा देव का करतात तर तो काल्याचं जे सुख आहे ते सुख स्वर्गात नाहीये वैकुंठात नाही ब्रह्मलोकात नाही सत्य लोकात नाही 14 भुवनात तुम्ही जरी बलिराजा पाताळात जाऊन बलिराजाकडे जरी तुम्हाला ते सिंहासन प्राप्त झालं तर काल्याचं जे सुख आहे ते सुख तिथे सुद्धा पाताळात सुद्धा नाही आहे म्हणून स्वर्गीचा अमर इच्छिताची देवा मृत्यूलोकी व्हावा जन्माम्मा होता सांगतो पाय चुकी झाला असेल खांदी वाट चुकी भूक देवाने सांगितलं तर 12:30 वाजलेले आहेत 12:05 वाजता कार्यक्रम उठायचा असतो आपण अर्धा जास्त घेतला मी माफी मागतो आणि आणखी 5 मिनिटं घेतो आणि मग सगळी मंडळी सगळे गवळी बोलवून घेतले भगवंताने सांगितलं की आतापर्यंत आपण वर्षभर खातच आलो वर्षभर सगळं एकत्र करून खात आलो पण आज विशेष आहे आजचा जो दिवस आहे काल्याचा दिवस आहे विशेष कार्य आहे म्हणून माझे आहे दररोज काय करायचे सगळे शिदूर एकत्र करायचे भगवंत काढवायचा बरं धन्य पुण्य धन्य गौरियांचं पुण्य हातीवाडी नारायण भगवंताच्या हातचं त्यांना खायला मिळत होतं याच्यासारखं भाग्याचं नाहीये आम्ही 2 किलोचा गोळा घेतो आणि पांडुरंगाच्या देवाला लावतो लोण्याचा गोळा आम्ही म्हणतो विटंबना देवा त्याच्यापेक्षा गोरगरिबांना वाटला तर त्यांचे सहस्र आत्मे काय होतील शांत होतील तो गोळा तिथून काढायचा आणि पुन्हा कचऱ्याच्या पेटीत टाकायचं मी नेहमी सांगतो मंगलांचा मंगला ज्याला म्हणजे आपण देवाला फूल वाहिल्याबरोबर ते काय होत आहे अमंगल होत वाहिल्याबरोबर ते अमंगल होत आहे आणि म्हणून असं करण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे जे आनंद आत्मे आहे ते शांत करण्याची ताकद आपल्या पुढे दाखवली गाठी वाढली दाखवली आणि तीच क्रिया म्हणजे भगवंताचाच अनुष्ठान त्यांनी केलेला आहे भगवंताने सगळे खूप गवले बोलावले आणि सांगितलं आज विशेष कार्यक्रम आहे माझ्या आहे त्याचे पाहे नाहीतरी घरात आहे सोनिया माये नवनीत आणावे भगवंताने त्या दिवशी नवनीत आणलं होतं ते असं पुढं धरून सांगितलं माझी शेजारी तुमच्या अशा असतील तर तुम्ही त्याच्यात मिळवा कशा शिजवत नसतील तर तुम्हाला शिजवत मिळवचा अधिकार नाहीये तुकोबराय गवळ्याचे रुपाने देवा तुका म्हणे हरी माझे नाही कोणी घरी आणि नका करू दुरी मग पाया थांबवला देवाला म्हणजे देवा असं करू नका
आमच्या ठिकाणी भेद नाही आणि तुम्ही सुद्धा अभेद आहात. तेव्हा तुम्ही असं करू नका माझे त्याचे पाय नाही तरी घरात आहे हे भक्तीचं वर्णन आहे. तुम्हाला जसं दिलेलं आहे भजन, तुम्हाला जसं चिंतन दिलेलं आहे, तुम्हाला जसं नाम दिलेलं आहे, ते नाम जसं तसं झालं पाहिजे. जसं दिलंय तसं जैसे आहे तैसे पाहिजे. नाहीतरी घरात आहे म्हणजे पुन्हा पुसा विचारून घ्या, चुकलं असेल तर विचारून घ्या, पुन्हा दुरुस्त करून घ्या. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी सगळे सवंगडी जमले. तो संपूर्ण ते शिदोरे एकत्र केल्या आणि शिदोरे एकत्र केल्यानंतर थोडक्यात सांगतो की शिदोरे एकत्र केल्या आणि शिदोऱ्या खायला सुद्धा सुरुवात केली. पण पुन्हा काल्याची या असे देवजनी झाले असे आणि कुसोने असे त्यांनी सांगायचे हात म्हणजे ब्रह्मदेवासहित 33 कोटी देव यमुनेच्या डोहामध्ये येऊन माशाची रूपे घेऊन बसले होते. त्याच्यासाठी त्याला माहित होतं की आता काठावर काळा झाला की यमुने हात धुवायला येते. शेष शेवीनं आवडली. आपल्याला जरी खाण्याचा प्रसाद नाही मिळाला तरी आपल्याला शेष मिळाला तरी देवाने सांगितलं की सांगायचे हात. आणि म्हणून आज आपण पाहतो आपण जर कुठे मेजवानीला गेलो तर तिथे सगळ्यांच्या काय मिळतं माहिती काही कागद मिळतं. जर तुम्ही कुठे गेले ना कुठे हॉलमध्ये जेवायला तर सर्व म्हणजे ताटाच्या आधी कागद येतो, तो कागद खिशात ठेवायचा आणि जेवल्यानंतर कागदाला हात पुसायचा. तो कागद नसतो त्याला हात पुसायचा. ते तरी सांगायचे देव वाट पाहतात कसले देव एवढं सांगायचे. तो कसा तुला शिवून करता आला नाही. एकदा देवांनी पुन्हा काय केली अशी म्हणजे माणसाची रूप घेऊन आले पण काळा कसा शोधता ते कळलं नाही. दोघे असे हात करून राहिले डोळे मिळून म्हणजे देवाला कळलं नाही पाहिजे. देवाने पाहिलं प्रसाद हा एका हाताने घेता येतो, प्रसाद कसा घ्यायचा असतो असं सुद्धा घ्यायचा नसतो. दोन्ही हात एक हात खाली एक हात वर अशा पद्धतीने कसं घ्यायचं त्याने असे हात केले. देवाने काही माणसं नाही यांना प्रसाद घ्यायचा अनुभव नाही. ज्याने 2 हात केले त्यांना प्रसाद दिला नाही. पुन्हा तिसऱ्यांदा प्रयत्न केला. तिसऱ्यांदा प्रयत्न म्हणजे असं भर पडला इकडे लाईफ इकडे मिळालं जाऊन म्हणजे नाही राहायची तो महाभोजनाचा प्रसंग आहे. जाऊन बसले पंक्तीमध्ये बसले तिथे देव आले. त्याने सांगितलं म्हणे आता आपल्याला आजचं जे विशेष भोजन आहे कार्याचा भोजन आहे आज कसं खायचं माहिती ना. आज कसं खायचं एकमेका देऊ मुखी सुखे घालू उंबरी म्हणजे हात असा मानत करायचं नाही. आज आडवात करून खायचं नाही. आज विशेष भोजन आहे. मग ते सगळे देव बसले होते विचार पाहतच आहे कसं काय समजले असं आता होईल. पण जेव्हा आमची संत मंडळी जेवायला बसली जेवायला उठवलंय त्यांना सांगितलं वर्ग सांगितलं एकमेका देऊ मुखी सुखी घालून उंबरी अशा पद्धतीने जेवा. एकमेकांकडे भात झाले छोटे उठले संतांचा पट पडला. संत बसल्याबरोबर ती एकमेकात याने त्याच्या मुखात घालायचा आणि त्याने याच्या मुखात घालायचा. आणि ते देवाने बोलायला एकदम सोपं होतं. हे गणित कसं होतं गणित सोपं होतं पण रीत कळली पाहिजे. आपल्याला काय सांगायचंय गणित सोपं होतं रीत कळली पाहिजे. रीत कुणाला कळली रीत संतांना कळली. देवाला रीत न कळल्यामुळं देव तिथून सुद्धा काय झालेले रंगाला झालेले आहेत. असा जो काळ्याचा प्रसाद आहे तो या आज त्या ठिकाणी आम्हाला सर्व या ग्रामस्थांचा प्राप्त होणार आहे. तरी आता खंडीवार